नमस्कार. मी सुहास पंडित, प्रवक्ता परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी. मित्रांनो, आज लाल किल्ल्यावरून भारताने एकाच वेळी दोन चेहरे पाहिले. होय, 15 ऑगस्ट 2025 लाल किल्ल्यावरून. एक म्हणजे गांधीजीच्या पुतळ्यासमोर नतमस्तक आणि दुसरा गोडसेच्या विचारसरणीचं गुणगान करणारा. 15 ऑगस्ट रोजी आज लाल किल्ल्यावरून आपण एक दुटप्पी खोटा चेहरा पाहिला. एका बाजूला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गांधीजीच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झालेले पाहिले, छायाचित्रे घेतली, गांधीजीच्या नावाने भावनिक शब्द बोलले, आणि दुसऱ्या बाजूला त्याच भाषणात गर्वाने सांगितले, आरएसएस ही जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना आहे. हो, तेच आरएसएस ज्याचा समर्थक सदस्य नथुराम गोडसे होता आणि त्यानेच महात्मा गांधीची हत्या केली होती. हे नेमकं कोणतं देशप्रेम आहे? गांधीजीच्या अहिंसेची शपथ घ्यायची आणि त्यांच्या खुन्याच्या विचारसरणीला सलाम करायचा? ज्यांनी खून केला त्याला सलाम करायचा? आरएसएसला तुम्ही जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना म्हणता, पण इतिहासाच्या पानावर आरएसएसचं नाव कुठेच नाही. आणि कुठे आहे? स्वातंत्र्य संग्रामात आरएसएसने कोणती लढाई लढली? कुठल्या तुरुंगात आरएसएसच्या सदस्यांनी दिवस काढले? ही फक्त ब्रिटिशांच्या नजरेत राहून गांधीजीच्या लढ्याला कमजोर करण्याचं काम केले आरएसएसने केलेलं आहे. देशाला आठवतंय गांधीजीचं वाक्य, हिंसा ही भ्याडांची भाषा आहे. होय, हिंसा ही भ्याडांची भाषा आहे, हे गांधीचं वाक्य. आणि गोडसेने नेमकी तीच भाषा वापरली त्यांना संपवण्यासाठी. आजचा भारत ह्या दुटप्पीपणा सहन करणार नाही. मोदीजी, तुमचा मुखवटा जनतेसमोर उतरला आहे. तुम्ही गांधीजीचे अनुयायी नाही, तुम्ही गोडसेच्या विचारांचे वाहक आहात. आणि लक्षात ठेवा, लाल किल्ल्यावरून जितक्या वेळा तुम्ही आरएसएसचं गुणगान कराल तितक्या वेळा देशाच्या मनात त्या गोळ्यांचा आवाज घुमेल, ज्या गोळ्या नथुराम गोडसेंनी गांधीजींना घातल्या, ज्यांनी महात्मा गांधीचं हृदय फाडून टाकलं. आता वेळ आली आहे पाखडल्याचा मुखवटा फाडण्याची आणि इतिहासाच्या न्यायालयात गांधीजीच्या खुनाच्या खरा जबाबदार ठरविण्याची. होय मित्रांनो, मी सांगू इच्छितो की हे देश टिकवायचा असेल, अशा पाखंड्यापासून देश वाचवायचा असेल, तर यांना विरोध करणं हे आपलं कर्तव्य आहे. या संविधानाची पायमल्ली होऊ न देणं हे आपलं कर्तव्य आहे. आजच्या भाषणामध्ये मोदीजींनी जी दुटप्पी भूमिका घेतली आहे त्याचा आम्ही विरोध करतो. नेमकं या सरकारला करायचं काय हे त्यांना सुद्धा कळत नाहीये. पण आपण सुज्ञ नागरिक, भारताचे संविधानाला मानणारे नागरिक, आपण ठरवू, यांना या बीजेपी सरकारला पाय उतार व्हावं लागेल. सगळे मिळून संविधानाच्या बाजूने उभे राहून यांना धडा शिकल्याशिवाय राहणार नाही. हीच मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी एकजुटीने एकत्र यावं. या दुटप्पी लोकांना पाय उतार करावा लागेल. धन्यवाद. जय भारत.